काही नागरिक असतील, अनेक नागरिक या ठिकाणी हा निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते। कोर्टाबाहेर ही मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लागलेला आहे। काही नागरिकांबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय त्यांचं सांगणं आहे। दादा, ही जी प्रतीक्षा होती, आज सकाळपासून तू हा बोर्ड घेऊन थांबला होता, त्याची आता मागणी पूर्ण झालेली आहे, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। मला असं वाटतंय की हा पहिला दुसरा टप्पा आहे, फक्त आज त्याला डिक्लेअर झालेली आहे, वर्डिक्ट आलेला आहे। माझी अशी इच्छा आहे की ती वर्डिक्ट न येता ही केस अशी जशी फास्ट गतीने चालली त्यात फास्ट गतीने त्याला फाशी पण व्हावी आणि जोपर्यंत तो मृत्यूदंडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या सर्वसामान्य नागरिकांचा हा संघर्ष संपलेला नाहीये। कुठं आलेत काका तुम्ही? सर, मी पुण्यातूनच आहे। आज पुण्यातून विश्रांतवाडीहून आलो मी। माझं नाव गणेश आहे आणि जो निकाल आज न्यायालयाने दिला आहे तो खूप चांगला निकाल आहे आणि समाजाला आज खूप बरं वाटतंय असा निकाल दिल्याबद्दल। कारण भीमराव कांबळेंनी जे अमानुष कृत्य केलेलं आहे, एका चिमुकलीचा जीव घेऊन तिच्यावर अत्याचार केला त्याने आणि तिचं शरीर, तिचं देह तिने लपून ठेवलं शेणामध्ये, हे किती अमानुषपणा आहे। असं दुर्मिळ असं प्रकरण झालेलंच नाहीये या समाजामध्ये आणि आज न्यायालयाने ते पाहून न्यायालय थक्क झालेलं आहे आणि न्यायालयाने हे प्रकरण पाहूनच त्याला फाशी दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्याला फाशी मिळावी अशीच आमची इच्छा आहे। कधी फाशी लागणार आहे ती ठरणार आहे, पण त्यापूर्वी जर पाहू शकतो की हे सगळे जे नागरिक जमलेले आहेत ते या निकालासाठी जमले होते। भीमराव कांबळेला काय शिक्षा होईल हे ऐकण्यासाठी हे सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। काही नागरिक समाधानी झालेले आहेत, पण जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याचं वर्डिक असेल, त्याची पुढची जी प्रक्रिया असेल ती लवकर पूर्ण करण्यात यावी आणि त्याला या सगळ्या संदर्भात लवकरच फाशीवर चढवण्यात यावं अशी मागणी इथले ग्रामस्थ असतील, इथले स्थानिक नागरिक असतील, सगळे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच आदित्य, त्यामुळे अतिशय क्रूर असं हे प्रकरण होतं। आज निकाल लागलेला आहे, फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। खरं तर आदित्य, शिक्षा सुनावल्यानंतर त्या शिक्षेची अंमलबजावणी यामध्ये काय न्यायिक प्रक्रिया असते, या सगळ्याला किती वेळ लागतो? फाशीची शिक्षा ही सत्र न्यायालय सुनावण्यात आलेली आहे। आता हाच प्रोसेस पुढे हायकोर्टात आणि त्यापुढे आता सुप्रीम कोर्टात देखील जाणार आहे आणि त्यानंतर हे वर्डिक्ट पूर्ण होऊन या फाशीला एक वेळ आणि एक काळ मिळेल आणि त्यानुसार ती फाशी देण्यात येईल। मॅडम, नक्कीच आदित्य, आपण ही एक महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय। आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे या सगळ्याला काही न्यायिक प्रक्रिया काही वेळ लागेल। मात्र या विरोधात आता आरोपी परत कोर्टामध्ये आव्हान देऊ शकतो का?